माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एकदा पक्षकार वकिलांना प्रश्न विचारतात की वकील साहेब, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर माझ्या खरेदी खताची तारीख ही 10 मे 2020 अशी लिहिलेली आहे, परंतु मूळ कागदपत्रावर माझ्या खरेदी खताची तारीख ही 10 मे 2022 अशी आहे. म्हणजेच निर्णयावर तारीख लिहिताना चुकलेली आहे. मग अशी चूक दुरुस्त करून मिळण्यासाठी काय करता येईल? काय केले पाहिजे त्यासाठी? यावर वकील साहेब म्हणतात, ठीक आहे, ही रेकॉर्डवर स्पष्टपणे दिसून येणारी चूक आहे. यासाठी आपल्याला रिव्ह्यू मागता येईल. असेच एक पक्षकार वकिलांना म्हणतात की वकील साहेब, माझ्याकडे एक महत्त्वाचा सरकारी दस्तावेज होता, परंतु त्यावेळेस तो मला मिळाला नाही, पण आता मिळाला आहे. मग आता काही करता येईल का? पण आता तर कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्यावर वकील साहेब म्हणतात, ठीक आहे, परंतु तुम्हाला कोर्टाला हे दाखवून द्यावं लागेल की हा सरकारी दस्तावेज जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पुरावा होता तो मिळवण्यासाठी तुम्ही आवश्यक ते प्रयत्न केलेले आहेत आणि आपण रिव्ह्यू करून मागू शकतो. पक्षकार म्हणतात, वकील साहेब, तुम्ही मगासपासून रिव्ह्यू म्हणताय, हे रिव्ह्यू प्रकरण नक्की आहे तरी काय? तर वकील म्हणतात, अहो, रिव्ह्यू म्हणजेच पुनर्विलोकन. ज्यावेळेस न्यायनिर्णयात किंवा कोर्टाने दिलेल्या कोणत्याही निर्णयात एखादी चूक रेकॉर्डवर स्पष्टपणे दिसून येत असेल किंवा एखादा पुरावा, महत्त्वाचा पुरावा देण्याचा राहिला असेल आणि तो नंतर पुरावा आपल्याला मिळाला असेल, तर आपण त्या निर्णयावर रिव्ह्यू करून मागू शकतो. मग पक्षकार विचारतात, वकील साहेब, मग ही कोणत्या प्रोव्हिजनखाली, कोणत्या कायद्याखाली हे रिव्ह्यू केलं जातं ते तरी सांगा. त्यावर वकील म्हणतात, हे सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन 114 रीड विथ ऑर्डर 47 खाली रिव्ह्यू केले जाते. मग पक्षकार विचारतात की वकील साहेब, समजा मला कोर्टाने दिलेला निर्णय आवडलाच नसेल आणि निर्णय माझ्या विरोधात असेल, तर मग मात्र मी काय करू शकतो? समजा मला पुन्हा पुरावे तपासावे असे वाटत असेल किंवा पुन्हा साक्षीदार तपासावे असं वाटत असेल किंवा पुन्हा दावा माझा परत सुनावणीला घ्यावा असं वाटत असेल, तर मात्र रिव्ह्यू मला करता येईल का? त्यावर वकील म्हणतात, जर तुम्हाला खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय हा चुकीचा वाटत असेल किंवा तुम्हाला तो निर्णय आवडला नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझे पुरावे परत तपासावे, साक्षीदार पुन्हा तपासावे, माझा दावा पुन्हा ऐकला जावा असं तुम्हाला वाटत असेल, पुन्हा एकदा माझा दावा हिअरिंगला लागावा असं वाटत असेल, तर मात्र तुम्हाला रिव्ह्यू करता येत नाही. त्यासाठी वरच्या कोर्टात अपील हा पर्यायच तुम्हाला असतो. आणि लक्षात ठेवा, रिव्ह्यू कोर्ट हे त्यांनी दिलेल्या स्वतःच्या निर्णयावरच अपीलात बसत नाहीत. अशा प्रकारे आजच्या भागात आपण रिव्ह्यू म्हणजेच पुनर्विलोकन याबाबतची माहिती जाणून घेतली. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.